या देशांना आपण सगळं काही एक्सपोर्ट करू शकतो, काही देशांना कमी एक्सपोर्ट करू शकतो आणि काही देशांना बिलकुलच एक्सपोर्ट करणार नाही, असे त्यांनी तीन हे बनवले, लिस्ट बनवल्या, टियर 1, टियर 2 आणि टियर 3. आता यामध्ये त्यांनी जे त्यांचे 18 देश आहेत, जे त्यांचे मित्र राष्ट्र आहेत, म्हणजे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युके, फिनलंड, स्वीडन वगैरे हे जे देश आहेत, यांना त्यांनी त्या 18 देशांमध्ये ठेवलं की जिथे ते सर्व काही टेक्नॉलॉजी त्या देशांना देऊ शकतात. भारताला त्यांनी टियर 2 मध्ये ठेवलेले, म्हणजे ऑलमोस्ट सर्व देशांना टियर 2 मध्ये ठेवले. त्यामध्ये त्यांनी भारताला टियर 2 मध्ये ठेवले, ज्यामध्ये त्यांनी काही रिस्ट्रिक्शन्स लावलेले की एकदम चांगली टेक्नॉलॉजी ते भारताला नाही देणार. आणि त्यानंतर तो टियर 3, म्हणजे जे जे अमेरिकेचे शत्रू राष्ट्र आहेत किंवा जिथं त्यांच्याबरोबर अमेरिकेचे व्यापारी हित संबंध चांगले नाही आहेत, त्या देशांना त्यांनी टियर 3 मध्ये ठेवलेले. त्यामध्ये कोण येतं? रशिया, चायना, लिबिया, नॉर्थ कोरिया. यांना ते काहीच एक्सपोर्ट करणार नाही, पूर्णपणे त्यांच्यावरती रिस्ट्रिक्शन. लक्षात घ्या, इथे चायना पण आहे. अमेरिकेचे बरेच कंपनीज, जसं मी टेस्ला बघितलं